आता आपण हिम स्वरूपातील पाणी कसे असते किंवा त्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत मुलांना। बघा, थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात। अशा प्रदेशामध्ये हिमवर्षाव होतो। बघा, आपल्या पृथ्वीवर सगळीकडे वेगवेगळा भाग आहे। म्हणजे काही ठिकाणी उष्ण असलेला भाग आहे, काही ठिकाणी थंड असणारा भाग आहे। अशा पद्धतीने जिथे थंड आहे असा काही प्रदेश आहे तिथे थंडी असते भरपूर, बरोबर। त्यामुळे अशा थंड ठिकाणी ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार झालेले असतात। तर ढगामध्ये जे पाणी आहे, ढगामधलं पाणी काय होतं, गोठल्या जातं, गारठल्या जातं थंडीमुळे, आणि ते गोठून हिमकण तयार होतात। अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होत असतो। ते ढगामध्ये जे पाणी साचतं त्याचं काय होतं, हिमकण तयार होतात आणि ते खाली पडतात। बघा, अशा पद्धतीने ते काय होतात, हिमवर्षाव होतो। अशा पद्धतीने बर्फाचे गोळे म्हणजे बर्फ कसा खाली पडतो जमिनीवर, तशा पद्धतीने ते हिमवर्षाव इथे होत असतो। एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा बर्फ बनतो। बघा, आता एक एक थर जर असा खाली पडत राहिला तर त्याचा ढीग होणार, तो एका ठिकाणी साचणार। म्हणजे जमिनीवर जर एकाचे हिमाचे थर साचले तर त्याचा बर्फ बनतो। बघा, हे जे हिमाचे थर पडतायत त्यांचं खाली पडून काय होतं, बर्फ तयार होतो। अशा पद्धतीचा बर्फ तयार होतो। असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्याचा आकार प्रचंड मोठा होतो। बघा, अशा पद्धतीचा सगळीकडे आपल्याला पांढरं पांढरं दिसतंय की नाही। तर हा पांढरा पांढरा भाग म्हणजेच काय की बर्फ एकावर एक म्हणजे साचून तिथे काय झालेला आहे, हिम एकावर एक साचून तिथे बर्फ तयार झालेला आहे, बर्फाळ प्रदेश झालेला आहे तो। जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात। की जशी जमीन असेल, बघा, जशी जमीन असेल त्या पद्धतीने ते काय होतात, खाली पडतात। बघा, जमिनीचा जसा उतार असेल, काही ठिकाणी आपण बघितलं की जमीन ही उंच सकल भाग असतो जमिनीचा, काही ठिकाणी सपाट असते, काही ठिकाणी अशी चढ उतार असतो जमिनीवर। मग त्या जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने काय होतात, खाली सरकतात, त्याची हिमनदी बनते। बघा, उंच भागावरून जर बर्फ खाली पडतोय तर तो खाली येणार जमिनीवर, आणि अशा पद्धतीने त्याची काय होते, हिमनदी तयार होते। छोटीशी अशी हिमनदी तयार होते। बघा, अशा पद्धतीची ती हिमनदी बनते। समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग असे म्हणतात। आता बघा, समुद्रावर काही ठिकाणी, समुद्राच्या ठिकाणी सुद्धा आता थंडीचा बर्फाळ प्रदेश असेल तर त्या बर्फाळ प्रदेशात, थंडगार प्रदेशामध्ये, समुद्रामध्ये सुद्धा बर्फ पडतोय, हिमवृष्टी होतीये, हिमवर्षाव होतोय, आणि तो हिमवर्षाव झाल्यानंतर बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात आणि ते काय होतात, तिथे साचले जातात आणि त्यांनाच हिमनग असे म्हणतात। समुद्रावर तरंगणारे, ते तरंगत असतात ना बर्फाचे कण। आता भूजल म्हणजे पाहणार आहोत आपण। बघा, भूजल म्हणजे काय याचा अभ्यास करूया। जमिनीवरील या जलसाठ्या व्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साचलेले पाणी असते। आता भूजल म्हणजे काय, बघा, ही जमीन आहे, जमिनीच्या खाली सुद्धा जमीन आहे मुलांनो। आपण जेव्हा खड्डा खोदायला घेतो तर तो लगेच खड्डा खोदून होतो का, नाही, आपण खोदत राहतो, कारण की खाली जमिनीचे काही थर असतात। तर अशा पद्धतीने जमिनीचे जे थर आहे, खाली जो थर आहे त्या जमिनीच्या थरामध्ये सुद्धा जलसाठ्या व्यतिरिक्त जमिनी खाली सुद्धा खडकांमध्ये काय असतं, पाणी साचलेलं असतं। त्या खडकांच्या थरामध्ये सुद्धा खूप साचलेले पाणी असते। ही जी जमीन आहे, जमिनीच्या खालचा हा जो थर आहे खडकाळ, त्या खडकाच्या थरामध्ये सुद्धा काय असतं, पाणी साचलेलं असतं आणि त्यालाच भूजल असे म्हणतात। अनेक सरोवर व विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते। आता जमिनीखाली जे पाणी साचलेलं असतं, अनेक सरोवर व विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते। आता विहिरीमध्ये काही झरे असतात, छोटे छोटे झरे असतात, आणि त्या झऱ्याचं पाणी ते विहिरीमध्ये येतं, बरोबर, आणि त्यामुळे विहिरीमध्ये पाणी जास्त प्रमाणात साचल्या जातं। तर अनेक सरोवर व विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते किंवा तिथे
साठल्या जाते। आता जलावरण पाहूया आपण। बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात। की पृथ्वीवरील जे पाणी आहे, पृथ्वीवरील पाणी, परत वातावरणातील बाष्प। बघा, जलावरण म्हणजे काय, तर पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात। बघा, हे पाणी, पृथ्वीवरील पाणी, हिम, भूजल, बरोबर, हिम, भूजल आणि वातावरणातील हे बाष्प, बरोबर। तर या पाण्याचा हा जो साठा आहे, या साठ्याला एकत्रितपणे केल्यावर पृथ्वीचे काय तयार होते, तर पृथ्वीचे जलावरण तयार होते। पृथ्वीचे जलावरण यांना म्हणतात। कशाला, तर पृथ्वीवरील पाणी, पृथ्वीवरील हिम, भूजल, त्यानंतर बाष्प यांच्या एकत्रित साठ्याला, यांच्या पाण्याच्या एकत्रित साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे काय म्हणतात, जलावरण असे म्हणतात। बघा, यांच्या एकत्रित साठ्याला जलावरण असे म्हणतात। आता वातावरण म्हणजे काय पाहणार आहोत। पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात। पृथ्वीच्या भोवती, बघा, आपण मगाशी बघितलं होतं की पृथ्वीच्या भोवती काय आहे, हे भोवती काय आहे, तर अशा पद्धतीचं हे काय आहे, आवरण आहे। आणि या पृथ्वीच्या आवरणाला, या हवेच्या आवरणाला काय म्हणतात मुलांनो, वातावरण असे म्हणतात। हवेचं आवरण नाही, कसलं आवरण आहे, हवेचं आहे, मग यालाच वातावरण असे म्हणतात। पृथ्वीच्या पृष्ठभागाभोवती म्हणजे हा जो पृथ्वी आहे, पृथ्वीगोलाच्या बाहेरील भागाला पूर्ण हवेचं काय आहे, एक आवरण तयार झालेलं आहे किंवा असतं, आणि त्या हवेच्या आवरणालाच वातावरण असे म्हणतात। वातावरणाचे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साइड हे घटक आहेत। हवेचे कोणते घटक आहेत, तर हवेचे बघा, बाष्प, नायट्रोजन, बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड हे घटक आहेत। बघा, वातावरणाचे घटक कोणते असं जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे वातावरणाचे घटक कोणते आहेत। तर बघा मुलांनो, वातावरणाचे 4 घटक आहेत। पहिला कोणता आहे, नायट्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन, तिसरा आहे बाष्प आणि चौथा आहे कार्बन डायऑक्साइड। तर बघा, अशा पद्धतीचे हे 4 घटक कसले आहेत, तर वातावरणाचे आहेत। वातावरणाचे हे 4 घटक आहेत। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड हे 4 घटक वातावरणाचे आहेत। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे विविध थर आहेत। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बघा काही थर तयार झालेले आहेत, वातावरणाचे काही थर आहेत, बरोबर। वातावरणाचे थर कोणते, तर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर। कोणता आहे, बाह्यांबर। अशा पद्धतीचे हे थर काय आहे, पृथ्वीच्या वातावरणाचे तयार झालेले आहेत। पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या भोवती म्हणजे पृथ्वीच्या भोवती काय आहे, हवेचे आवरण आहे, त्याला वातावरण म्हणतात। आणि वातावरणाचे काही थर, विविध थर आपल्याला तयार झालेले इथे दिसून येतात। मग ते थर कोणते, तर पहिला थर आहे तपांबर, दुसरा आहे स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर। अशा पद्धतीचे विविध थर इथे तयार झालेले आहेत। हे वातावरणाचे थर तयार झालेले आहेत। हे थर आपल्याला इथे दिसतात बघा, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर। अशा पद्धतीचे हे थर 5 थर आपल्याला इथे तयार झालेले दिसत आहेत। तर वातावरणाचे 5 थर कोणते असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच लक्षात आलं पाहिजे, स्थितांबर, तपांबर, आयनांबर, बाह्यांबर आणि मध्यांबर। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतराच्या थराला तपांबर असे म्हणतात। पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, 13 किलोमीटरचा जो भाग आहे, अंतरापर्यंतचा जो थर आहे, त्या थराला तपांबर असे म्हणतात। बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतचा जो थर पसरलेला आहे, जो थर असतो त्याला तपांबर असे
म्हणतात. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर असे म्हणतात. बघा, हा जो आहे तो काय आहे? तपांबर आहे. तपांबरातील वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प असते. तपांबराचं जो वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जवळजवळ काय असतं? सर्वकडे बाष्प असते. म्हणून ढग, क्लाउड्स, ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित असणाऱ्या सर्व ज्या घटना आहेत त्या कुठे घडतात? तर तपांबरातच होत असतात. बघा, कोणत्या घटना? तर ढग, पाऊस, पर्जन्य म्हणजेच पाऊस, धुके, वारे आणि वादळ, बरोबर, वादळे इत्यादी सर्व ज्या हवामानाशी संबंधित घटना आहेत त्या तपांबरामध्येच होतात. बघा, हे वादळ आहे. अशा पद्धतीचं हे जे चित्र आहे ते वादळ आहे. आता आपण स्थितांबराबद्दल अभ्यास करणार आहोत. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला स्थितांबर असे म्हणतात. पृथ्वीचा जो तळ आहे, पृथ्वी तळापासून किती? तपांबराच्या बाहेर. तपांबर किती? 13 किलोमीटर अंतरावर होतं आणि त्या 13 किलोमीटरच्या बाहेर जाऊन सुमारे 50 किलोमीटर अंतरावर कोणता थर तयार होतो? तर स्थितांबर हा थर तयार होतो आणि त्याला स्थितांबर असे म्हणतात. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. की स्थितांबराचा जो खालचा भाग आहे तिथे काय असतो? ओझोन वायूचा थर आपल्याला दिसून येतो. ओझोन वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. बघा, हा आपला सूर्य आहे आणि सूर्यापासून जे अतिनील किरणे येतात त्या किरणांपासून आपल्या पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करण्याचं काम कोण करतं? तर ओझोन वायू करत असतो. की ओझोन वायू काय करतो? सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणे आहेत, बघा, ही अतिनील जी किरणे आहे ती शोषून घेतो आणि ती शोषून घेतल्यामुळे पृथ्वीवरील जे सजीव आहेत त्या सजीवांचं काय होतं? रक्षण होतं. तर ओझोन वायू ती अतिनील किरणे शोषून घेतो आणि सजीवांचे रक्षण होते. पाऊस कसा पडतो? आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पाऊस कसा पडतो? बघा, तुम्ही जेव्हा मी लहान होते तेव्हा मलाही हा प्रश्न पडायचा की पाऊस कसा पडतो? ढगातून कुणीतरी पाणी खाली पाडतंय का? असे छोटे छोटे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील मुलांना. तर बघा, पाऊस कसा पडतो त्याचं एक प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत स्पष्टीकरणासहित. बघा, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. आता जमिनीवर, पृथ्वीवर सर्वीकडे पाणी आहे आणि त्या पाण्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं. कशामुळे? तर सूर्य जो आहे तेजस्वी आहे. सूर्याची जी किरणं आहेत ती एकदम तेजस्वी असतात आणि त्या सूर्याच्या किरणांमुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? त्या पाण्याची वाफ तयार होते, म्हणजेच बाष्पीभवन होतं. पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. बघा, अशा पद्धतीचं हे बाष्पीभवन दिसतंय. हा सूर्य आहे. सूर्यामुळे हे पृथ्वीवरील जे पाणी आहे, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ तयार होते आणि जमिनीत जिरलेले पाणी ही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. ही वाफ कुठे जाते? हवेत मिसळली जाते, म्हणजेच मिक्स होते. बघा, हवेत बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंचच उंच जाते. आता जी वाफ तयार होते म्हणजे बाष्प तयार होते ते हलके असतात आणि ते हलके असल्यामुळे ते कुठे जातात? वर वर ते जात राहतात, उंच ठिकाणी ते जातात. उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्यांचे संगनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. बघा, जेव्हा वाफ वरती जाते तेव्हा ती वाफ काय होते? थंड होते आणि थंड झाल्यावर त्याचे संगनन होते. त्या वाफेचे काय होते? संगनन होते आणि संगनन होऊन पाण्याचे सूक्ष्म सूक्ष्म असे कण तयार होतात. बघा, अशा पद्धतीचे पाण्याचे थेंब तयार होतात, सूक्ष्म, बरोबर, कण तयार होतात, सूक्ष्म कण तयार होतात. वाफेचं संगनन होऊन अशा पद्धतीचे कण तयार होतात. पाण्याचे हे कण एवढे लहान व हलके असतात की ते काय होतात? आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. ते ढग तयार होतात. अशा पद्धतीचे ढग तयार होतात आणि त्या आकाशामध्ये सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचे पाण्याचा मोठ्या थेंबात रूपांतर होते. सूक्ष्म कणांचा आकाशामध्ये ढग तयार होतात
आणि त्या ढगांचं, त्या छोट्या छोट्या थेंबांचं मोठ्या आकारामध्ये, मोठ्या थेंबामध्ये रूपांतर होते. अशा पद्धतीचा मोठा थेंब तयार झालेला आहे बघा. आपण पाण्याचा थेंब बघतो आणि हे मोठे थेंब कसे असतात? जड असतात बघा. त्यामुळे ते तरंगू शकत नाही. तर ते वरती राहतील का जड असल्यामुळे? नाही. बाष्प हलके होते म्हणून ते वरती वरती गेले. पण हे पाण्याचा हा जो मोठा थेंब आहे तो जड असतो. जड असल्यामुळे तो तरंगू शकत नाही. आणि मग त्याच्यामुळे ते थेंब काय होतात? मोठे थेंब पावसाच्या स्वरूपात खाली जमिनीवर म्हणजेच पृथ्वीवर परत येतात. आणि अशा पद्धतीने पाऊस खाली पडत असतो बघा. अशा पद्धतीने हा पाऊस इथे पडत असतो. असे थेंब हे पावसाच्या रूपामध्ये पृथ्वीवर पडतात बघा. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहळ, नाले, नद्या यांमधून शेवटी समुद्राला मिळते. जसं मी सांगितलं की समुद्राला शेवटी सगळ्या नद्या येऊन मिळतात आणि सर्व नद्यांचं पाणी, नाल्यांचं पाणी, परत ओहळ, ओढ्या आहेत, हे सर्व येऊन कुठे मिळतात? तर समुद्राला मिळतात. मग जे पावसाचं पाणी त्यांच्यामध्ये पडत असतं ते पाणी येऊन कुठे? समुद्राला मिळते. शेवटी कुठे मिळते? तर समुद्राला येऊन मिळते बघा. अशा पद्धतीने ओढ, नद्या आणि समुद्राला हे शेवटी पाणी येऊन मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. आता सूर्याची उष्णता असेल, काही ठिकाणी बघा हिमाच्छादित प्रदेश आहे जिथे हिमवर्षाव होतो. अशा ठिकाणी सुद्धा सूर्याचा प्रकाश पडतो. सूर्याच्या किरणांमुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे ते पाणी रूपांतरित होते. म्हणजे हिमवर्षाव जो आहे, हिमवर्षावाचा रूपांतर, हिमाचा रूपांतर कशात होतं? तर पाण्यामध्ये होतं. बर्फाच्छादित प्रदेशाचं पाणी बनतं. म्हणजे तिथे सुद्धा पाणी तयार होतं आणि ते पाणी येऊन कुठे मिळतं? तर नद्यांना येऊन ते पाणी मिळते. आता जलचक्र म्हणजे काय ते पाहूया आपण बघा. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणीच पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. आता आपण मगाशी बघितलं की पाऊस कसा पडतो? तर जमिनीवरील जे पाणी आहे ते सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? त्याची वाफ बनते, ते वरती जाते. वाफ परत थंड होऊन परत पावसाच्या रूपात ते थेंब खाली येतात. अशा पद्धतीने बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी कुठे मिळते? तर समुद्राला मिळते बघा. बाष्पीभवन म्हणजे काय? की सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ तयार होते, बाष्प तयार होते. पाण्याच्या बाष्पीभवन, संगणन, पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच जलचक्र असे म्हणतात. की ह्या ज्या क्रिया आहेत आपण बघितलं आधी, समुद्रातील पाण्याची वाफ तयार होते, बाष्प तयार होतात, ते बाष्प वरती जाऊन थंड होतात, त्याचे छोटे छोटे सूक्ष्मकण तयार होतात, त्या सूक्ष्मकणांनी मोठे कण तयार होतात, मोठे थेंब तयार झाल्यावर त्याचे ढग बनतात आणि ते ढग, मोठे थेंब तरंगू शकत नाही, त्यामुळे ते खाली पडतात. म्हणजे पावसाच्या रूपामध्ये ते थेंब खाली पडतात. तर हे थेंब खाली पडल्यावर परत अशाच पद्धतीचं म्हणजे ते थेंब नदी, ओहळ आणि ओढा यांच्या मार्फत ते परत समुद्राला येऊन पाणी मिळते आणि अशा पद्धतीने परत समुद्राच्या पाण्याची काय होते? बाष्पीभवन होते. तर अशा पद्धतीचे बाष्पीभवन, संगणन, पर्जन्य या ज्या क्रिया आहेत त्या अखंडपणे एका मागोमाग एक एखाद्या चक्राप्रमाणे ते काय होत असतात? घडत असतात आणि यालाच जलचक्र असे म्हणतात. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. आता बघा आपल्या पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. आपल्या पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आहेत. असंख्य म्हणजे काय मुलांनो? अनेक, विविध प्रकारचे सजीव आहेत.